सिस्टर वंदना फ्रान्सिस आणि सिस्टर प्रीती मेरी ह्या शांत राहिल्या. चारही बाजूंनी भयंकर गलिच्छ भाषा, अपमानास्पद शब्द, अवहेलना, खोटे नाटे आरोप, धमकावणं, त्यांना अटक करण्यात आली, त्यांना कस्टडीमध्ये घेण्यात आलं. पण दोन्हीही सिस्टर्स शांत राहिल्या. पण ही शांतता साधी सुधी शांतता नव्हती, तर ही शांतता लाखो आवाजांपेक्षा ताकदवर आणि सामर्थ्यशाली होती. ही शांतता म्हणजे एक विचार होता. ही शांतता म्हणजे एका युगाचा आवाज होता. आणि ही शांतता म्हणजे ख्रिस्ती धर्माचा खरा मार्ग होता. म्हणून त्या दोन्ही सिस्टरांच्या चेहऱ्यावरती एका वेगळ्याच श्रद्धेचं तेज होतं. त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्भय शांती होती. म्हणून या दोन सिस्टर्स म्हणजे केवळ दोन व्यक्ती नाहीत, तर त्या एका आदर्शाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खोल विचार आहेत. जो विचार आपल्यासाठी दीपस्तंभ आहे. या दीपस्तंभाच्या प्रकाशामध्ये आपण चालत राहतो. सिस्टर्स, आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान आहे. तुम्ही आमच्यासाठी खरं म्हणजे प्रेरणा आहात. आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर ठामपणे उभे आहोत. पण आमच्यापेक्षा तुमचा हा शांततेचा विचारच, ज्याचा तुम्ही ध्यास घेतलेला आहे, तोच तुमचं रक्षण करेल.